कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. करवीर तहसीलदार कार्यालयावर आज दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला. पेन्शन वाढीसह अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तब्बल 100 ते 150 दिव्यांग बांधव व्हीलचेअर, कुबड्या आणि घोषणांचे फलक घेऊन करवीर तहसीलदार कार्यालयाबाहेर जमा झाले होते. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाद्वारे दिव्यांगांनी आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन करवीर तहसीलदारांना दिले. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये तात्काळ वाढ करावी, पेन्शनचे पैसे दरमहा वेळेवर बँक खात्यात जमा व्हावेत, दिव्यांग दाखले आणि प्रशासकीय योजनांमधील क्लिष्ट अटी शिथिल कराव्यात या मुख्य मागण्यांचा समावेश आहे. तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारले असून मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिव्यांग संघटनेने दिला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.